शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे बोलणारे आपले स्वामी यांचे गुरुवार जर तुम्हाला करायचे असतील तर अशा पद्धतीने करा। स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्हाला सांगते। स्वामी समर्थ महाराजांचे पॉवरफुल गुरुवार 7, 9, 11, 21 किंवा 51 तुम्ही करू शकता। घरात सुख आहे, शांती आहे, समाधान आणि स्वामी कृपा अनुभव प्रभावी अशी ही सेवा आहे। गुरुवार व्रताचा प्रमुख हेतू म्हणजे आज प्रत्येकाकडे सुविधा आहेत, पण मन शांत, समाधान आणि आनंद कमी होत चालला आहे। घरात सतत वादविवाद, कटकट, भांडण, नकारात्मक शक्ती, पैसा पुरत नाही, घरात मुलं ऐकत नाही किंवा कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नसेल तर महाराजांचे हे व्रत तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला अनुभव येतील। आता हे व्रत कसे करावे, त्याचे लाभ काय आहे ते तुम्हाला सांगते। घरात गुरुवार जर आपण व्रत करायला घेतलो तर घरात सुख शांती नांदते, मानसिक समाधान मिळते, नात्यांमध्ये प्रेम वाढते, नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन घरामध्ये सुख समृद्धी यायला लागते, घरातल्या लोकांची प्रगती होते आणि घर हे आपल्या गोकुळासारखं नांदतं। घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि घरामध्ये जे आपले भंडार आहे ते भरत जातात, असे स्वामींचा अनुभव आहे। स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतात। विद्यार्थी, व्यापार करणारे, म्हणजे घरामध्ये राहणारी स्त्री, आजी बाबा, कोणी पण ज्याला वाटलं त्याने हे व्रत करायचे आहे, याला काहीच बंधन नाही। गुरुवार व्रत कसे करावे आता तुम्हाला सांगते। सकाळी ज्या दिवशी तुम्ही व्रत धरला आहे त्या दिवशी सकाळी उठायचं, स्वच्छ कपडे घालायचे, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्याजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे 11 वेळेस जाप करायचा आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांचा 21 अध्याय, स्वामी चरित्राचे 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे। वेळ कमी असल्यास तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायणचे 7 अध्याय सुद्धा वाचू शकतात। संध्याकाळी विशेष सेवा म्हणजे संध्याकाळी वेळ नसले म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो। महाराजांना नैवेद्य कोणता दाखवावा ते सांगते। अतिशय साधा सिंपलपणाने महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी वरण, भात, भाजी, पोळी, सात्विक भोजन प्रेमाने बनवून महाराजांना ते सांगायचं आहे की मी तुमच्यासाठी आज नैवेद्य बनवणार आहे माझ्या हाताने। त्यानंतर स्वामींची आरती करावी, तारक मंत्र म्हणावा आणि महाराजांचं नामस्मरण नेहमी आपल्या मुखात असावं। ह्या दिवशी स्वामींनी असं सांगितलेलं आहे की आपला मोठेपणा कुठंच मिरवू नका, भक्तिभावेने माझी सेवा करा, सेवकरी व्हा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल। उपवास करणं शक्य म्हणजे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही, याला काही बंधन नाही। तुम्हाला झेपत असेल तर उपवास करावा, नाही तर तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, कारण गुरुवार खरा हेतू म्हणजे भक्ती, जप, सेवा आणि मनशुद्धी करण्याचा आहे। मनोकामना पूर्तीसाठी विशेष संकल्प आपल्याला करायचा आहे। संकल्प करण्यासाठी मी तुम्हाला सांगते की ज्या दिवशी तुम्ही गुरुवार धरणार त्या दिवशी महाराजांसमोर बसायचं, म्हणजे आपल्या देवघराजवळ बसायचं आणि हातात पाणी घ्यायचं, अक्षदा, फुलं घ्यायचं, तुमचं नाव, तुमचं गोत्र आणि महाराजांना विनंती करायची की मी ह्या करण्यासाठी तुमचे आज गुरुवार करणार आहे। 21, 51 जसे तुम्हाला करायचे त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बोलायचं। महाराजांजवळ एक नारळ आणि खडीसाखर ठेवून महाराजांना नमस्कार मुजरा करायचा आणि महाराजांना सांगायचं निर्विघ्नपणे माझे हे उपवास पार पडू द्या, मी तुमची खूप मनोभावेने आणि श्रद्धेने तुमची आराधना करते, माझी कामना पूर्ण व्हावी असे महाराजांना विनंती करायची। या दिवशी बघा महत्त्वाचा नियम म्हणजे खोटं बोलू नये, घरात भांडण टाळावे, मांसाहार करायचा नाही, स्वामी नामाचा सतत जप करायचा, सात्विक भोजन घ्यायचं आणि गुरुवारी शक्य तेवढी मदत करायची, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करायची आणि आपल्या घरात सुख शांती नांदेल असं वागायचं। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गुरुवार कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकतात, कोणतेही बंधन नाही। मुख्य म्हणजे समजा आता गुरुवार करत आहे आणि खंड पडला तर घाबरायचं नाही, पुढच्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करू शकतात। सेवा दाखवण्यासाठी नाही तर मनापासून आपल्याला करायचे आहे। शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या कलरचे कपडे तुम्ही घालायचे आहे आणि एकदम स्वच्छ कपडे घालून आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा महाराजांचं नामस्मरण करून आपल्याला झोपायचं आहे। महाराज नेहमी म्हणतात, जे कोणी माझी सेवा करतो, शेवकरी होतो, त्याच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो। तर हे गुरुवार जे आहे अतिशय साधे आणि सिंपल पद्धतीने स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगितलेले आहे। तर तुम्ही अशाच पद्धतीने गुरुवार करा, तुमची जी कामना असते ती महाराज नक्कीच पूर्ण करत असतात। ते नेहमी म्हणतात
की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते आपल्या पाठीशी नेहमी असतात. म्हणून हे जे गुरुवार आहे हे स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगतात, तशाच पद्धतीने मी आज तुम्हाला सांगितलेले आहे. तर ज्यांना कोणाला गुरुवार करायचे असतील, कोणत्या पण गुरुवारपासून तुम्ही हे गुरुवार करायला सुरुवात करा. काहीच हरकत नाही. उपवास केला किंवा नाही केला त्याला काही फरक पडत नाही. आपल्या मनामध्ये फक्त श्रद्धा, भक्ती, भाव हवा आणि महाराजांची सेवा करण्याची आपल्यामध्ये बळ यावं एवढंच हा हेतू आहे. तर ही सेवा करताना तुम्ही खूप मनाने आणि श्रद्धेने करा. बघा, तुमची जी कामना असते, तुमचे जो तुम्ही संकल्प केला असेल तो नक्कीच पूर्ण होईल. किंवा तुम्ही संतानासाठी करत असणार, मुलांच्या लग्नासाठी करत असणार, घर व्हावं असं तुम्हाला वाटत असणार, किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, ते सुद्धा ह्या सेवेने संपूर्णपणे नाहीसं होत असतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार, अतिशय साध्यापणाने सांगितलेले आहे. प्रत्येकाने ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं. याला काहीच बंधन नाही. फक्त मांसाहार पर अन्न हे आपल्याला घ्यायचं नाही. एखादा उपवास जर तुमचा खंड पडला गुरुवारी तर काही घाबरायचं नाही. पुढच्या गुरुवारपासून परत धरायचे आणि संपूर्ण उपवास झाल्यानंतर उद्यापन करायचं. अतिशय साधं सांगितलेलं आहे. सगळ्या स्त्रियांना ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच करा. अनुभव घ्या. अनुभव सिद्ध आहे. माझं चॅनल आवडलं असेल लाईक